नमस्कार, मी स्वाती आपल्या सर्वांचं स्वागत करते. कसे आहात? मजेत आहात ना? तर गुड मॉर्निंग. आज सकाळी व्हिडिओला सुरुवात केली आहे. थोडा आवाज माझा खराब आहे. थोडी म्हणजे वातावरणच खराब असल्यामुळे थोडा आवाज पण माझा खराब आहे. तर कुठे जायची पॅकिंग आहे माझी, तर ते तुम्हाला समोर कळणारच आहे. तर आम्ही चाललेलो आहोत, म्हणजेच मी तर घरीच होते, म्हणजेच आर्नीला. तर आई बाबा भाऊ सगळे तिकडे आले होते. आता आम्ही इकडनं दादा त्यांना घ्यायला जाणार आहोत आणि सगळे आम्ही मिळून सोबत समोर जाणार आहोत. तर समोर कुठे ते तुम्हाला समोर सांगतेच मी. त्याच्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर व्हिडिओ थोडा पण आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. तर इकडे पुसदला आलो आहे आता आम्ही. तर सगळे बॅग वगैरे हे ते सगळं टाकून घेतो. एक गंमत सांगते तुम्हाला मी. ही गाडी आहे 7 सीटर आणि आम्ही सगळे आहोत 7 सीटर, 7 लोक. म्हणजेच आई बाबा, दोन्ही वहिनी, दोन्ही भाऊ आणि त्यांच्यावरती फ्री अशी मी आणि माझी मुलगी. तर 7 सीटर गाडी त्यांच्यासाठी छान आहे. पण ते कसं आहे ना, तर आता मी त्यांच्यावरती फ्रीच आहे ना. ते असतं ना ते एकावर एक फ्री, तसंच मी त्यांच्या पूर्ण फॅमिलीवरती मी फ्री आहे आणि माझ्यावरती माझी मुलगी फ्री आहे. तर कुठे जायचं असलं ना की माझा नंबर तर असतोच असतो. हां, हे वेगळं की कधी कधी सोडून चालले जातात, पण चालतं ना तेवढं. तर आता हे लोक मला घ्यायला आले होते आणि त्याच्यानंतर मग आम्ही दादाला आणि वहिनीला घेतलं आणि तिथून आम्ही निघालो. तर मग छान असं समृद्धी महामार्गाने जाणार आहोत. तर फर्स्ट टाईम प्रवास करणार आहे समृद्धी महामार्गाने. तर समोर बघूया आपण समृद्धी महामार्गाचा माझा अनुभव. तर इकडे सगळ्यात पहिले आम्ही तिकडे समृद्धी लागायच्या पहिलेच जेवायला बसलो होतो. मग म्हटलं काय ते समृद्धी महामार्गावरती कोणी म्हणतं की गाडी थांबवायला जमतच नाही, असंच होते, मागून येऊन गाडीवाला ठोसच मारून जातो, काय बोलतात बाबा लोक. तर आणि त्याच्यानंतर मग इकडे मस्त जेवायला आणलं होतं माहिती आहे का, वहिनीनी कावेरीनी आणि आईने मस्त भाकर बनवून आणली होती. तर ह्या लोकांनी मस्त काय होतं की डाळ होती, भाजी होती, अजून आणि आई त्यांनी खिचडी होती. आणि त्याच्यानंतर आई त्यांनी मग आर्नीला आले होते तेव्हा चिवडा वडे असं तसं घेतलं होतं. त्याच्यानंतर मग मी माझ्याजवळ मोबाईल आणि एवढं छान वातावरण आणि रील्स नाही बनवणार असं तर शक्यच नाही. तर मग मी इकडे मस्त जेवण वगैरे केलं आहे. तुम्ही बघू शकता किती सगळं आहे. खिचडी पण होती, लोणचं पण होतं, तिळाची चटणी होती, खूप छान होतं. तुम्ही पण सगळे या जेवायला. मग इकडे सगळं घेतलं. दादाला ना लागलं होतं माहिती आहे का, म्हणून ते दादा आहे ना ते कॅपच घालून होता, ते काढतच नव्हता कॅप. तर मग इकडे मी बनवत होती रील्स, मी पहिलेच सांगितल्या. आणि त्याच्यानंतर मस्त अशी रील्स बनवली आणि आम्ही निघालो रस्त्याने. तर मग व्हिडिओ बनवता असा एक हे आलं की इकडे रस्त्यावरती काहीतरी चाललं होतं बाबा. काय चाललं होतं की भांडण काय होतं आणि काय नाही की काही समजलंच नाही आम्हाला. तरी पण माझा व्हिडिओ चालू होता कंटिन्यू. तर ते लोक पण आलेत माझ्या ह्याच्यामध्ये. काय माहीत काय चालू होतं की त्यांचं काही मला तर समजलंच नाही. आणि आम्ही काही थांबून विचारलं पण नाही, काय कशाला विचारायचं कोणाचं. मग आता समोर बघू शकता तुम्ही मस्त असं समृद्धी महामार्गावरती आलो आहो आम्ही. तर मग इकडे ना इतकं छान, म्हणजे इतकं मस्त वाटत होतं. अरे बाप रे, खूप छान. लोक तर काही म्हणतात, लोकांचं नाही ऐकायचं कधीच, करायचं स्वतःच्या मनाने. एकदा तरी जी गोष्ट नाही करायची म्हणून लोक सांगतात नाही ती आपण करायची. मी तर ठरवलेलं आहे. कोणी म्हटलं ना की हे नाही करायचं, ते आपण करून दाखवायचं. तर इकडे ना मस्त असं वातावरण होतं आणि गाडी अशी चालत होती ना 120च्या स्पीडने. मस्त. आणि अमोलवरती आम्हाला सगळ्यांना इतका विश्वास आहे ना, खूप छान गाडी चालवत होतो कुठे पण.
किती पण रात्रभर गाडी चालवतो तो, माहिती आहे का. रात्रभर जर त्याला गाडी चालवायला दिली ना तर नाही, थोडंसं तोंडावरती पाणी मारणार आणि उठणार आणि परत गाडी चालवणार, असं आहे त्याचं. इकडे बघू शकता, इतका छान रोड आहे ना, मस्त वाटतं. गर्दी नाही, काय नाही, आवाज नाही कुठलं, काय नाही, फक्त आपल्या गाडीचा सुई सुई असा आवाज येतो आणि भारी वाटतं, माहिती आहे का. आणि इकडचं वातावरण ना एकदम असं वेगळंच, असं वाटतं की काय रोड काय आबाळाला म्हणजे ते लागायला काय असं वाटतंय. खूप छान वाटते आणि मस्त आहे बरं इकडचं. म्हणजे माझा अनुभव मी शेअर करते बाबा की खूप छान आहे. तुम्ही पण एकदा नक्की या रस्त्याने प्रवास नक्कीच करा. आणि आता मी सांगते की आम्ही कुठे चाललेलो आहोत, राहिलंच ना ते सांगायचं. तर आम्ही इकडे चाललेलो आहोत शिर्डीला. शिर्डी शनिशिंगणापूर तिकडे त्या साईड म्हणजेच नाशिक साईडला. तर पहिले ठरवलं होतं की दिंडोरीला जायचं आणि सेवा द्यायची आहे म्हणून, पण काय आता तर सप्ताह चालू आहे ना, तर त्याच्यामुळे ते सेवा वगैरे तर नाही देऊ शकणार. म्हणून मग दिंडोरीला गुरुमाऊलीला भेटूनच येऊया म्हटलं. तर आता सगळ्यात पहिले मग आम्ही शिर्डीला जातो आणि मग तिकडनं मग ते बघू आपण काय आहे काय नाही ते. मग शिर्डीला जायचं म्हटलं मस्त. शिर्डीला ना आम्ही इकडून आता लेट निघालो ना, तर त्याच्यामुळे शिर्डीला आम्ही लेट पोहोचणार. मग शिर्डीचं काही मी व्हिडिओ वगैरे नाही बनवला. आणि तिकडे शिर्डीला तर मधात मोबाईल पण नाही नेऊ देत, काहीच नाही. माझ्या तर पर्समध्ये राहिला होता तर त्याने घेऊन घेतला. तर तिकडे काही फोटो नाही, व्हिडिओ नाही, काय नाही. तर मग त्याच्यामुळे ना तिकडचं तर माझं काही व्हिडिओ वगैरे बनवणं झालंच नाही. आणि मग मी पण नाही बनवला, म्हणजे मोबाईलच नाही नेला. आणि मोबाईलने यावेळेस मला खूप त्रास दिले बाबा, गद्दारी केली यावेळेस माझ्या मोबाईलने, माहीत आहे का. तर ते चार्जिंगच नव्हते पुरत. त्याच्यामुळे मग इकडे आम्ही इतके लोक आहोत, तुम्ही समजू शकता आमची काय कंडिशन असेल ते. 7 लोक आम्ही आणि 5 मुलं त्यामध्ये. अरे बापरे, खूपच भयंकर हे होतं आमचं. माझ्या आणि बाबाच्या मांडीवरती 2, आईच्या मांडीवरती पर्स होते, सामान पण भरपूर होतं. दादाच्या मांडीवरती छोटू आणि दोन्ही बहिणीच्या मांडीवरती 2 मुलं, दीदी आणि रिद्धेश असे होते. खूप भयंकर म्हणजे काय म्हणते ते मस्त. पण एक आहे की सगळे मिळून जेव्हा जातो ना तेव्हा खूपच मज्जा येते, एक वेगळीच मज्जा येते, वेगळीच आठवणी राहतात, वेगळंच हे राहतात. हे असं बसलं होतं, ते तसं बसलं होतं, मग हे असं करत होतं, ते तसं करत होतं. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी अशा असतात जे की आपण म्हणजे सेपरेट जातो ना तेव्हा ते कुठेतरी राहूनच जातं. त्याच्यानंतर आम्ही इथे थांबलो होतो थोड्या वेळासाठी, पाणी वगैरे पिलं इकडे आम्ही आणि त्याच्यानंतर फोटो काढले. इकडे फोटो काढल्यानंतर आम्ही 3 भावांनी फोटो काढले, बाकी कोणालाच गाडीतून उतरू नाही दिलं. कारण की त्यांना उतरवायचं आणि परत गाडीमध्ये बसवायचं म्हटलं तर 1 तास तर असाच जातो, कारण की बहिणी त्यांना मागच्या सीटवरती बसावं लागतं. त्याच्यामुळे खूप मजा केली. याच्या समोरचे व्हिडिओ बघायचे असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा आणि त्याच्यानंतर मग मी जे समोरचे व्हिडिओ टाकणार ते तुम्हाला सगळ्यात पहिले त्याचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला बघता येईल. गुफेतून जाणार आता आम्ही मस्त. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे, जर समजा थोडा पण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून चॅनल बेल आयकॉनला क्लिक करा. सगळ्यांना बाय बाय. गुफेतून बाहेर निघतोय आणि शिर्डीला 8-8:30 वाजता काहीतरी पोहोचलो होतो. त्याच्यानंतरचा काही व्हिडिओ बनवणं झालं नाही. समोरचा व्हिडिओ येणारच आहे. तर आता सगळ्यांना बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खरंच मनापासून खूप 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 धन्यवाद.